नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. महा-टी-ई-टी 2026ची जे कोणी विद्यार्थी मित्रमैत्रिणी तयार करत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. आपण महा-टी-ई-टीसाठी पेपर क्रमांक 2 याचं जर वेटेज पाहिलं तर 60 प्रश्न 60 मार्काला आहेत. खूप जास्त वेटेज आहे. तुम्हाला 6वीपर्यंत 12वीची सर्व पुस्तके डिटेल अभ्यासावी लागतात आणि काही जण 10वीपर्यंतच अभ्यासतात आणि पण 11वी-12वीची जी पुस्तकं आहेत तर त्याच्यातून पण तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. जसजसे आपले व्हिडिओ सिरीज पुढे जाईल तिथं मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवेन की कसे 11वी-12वीच्या पुस्तकातून इव्हन जसे इतिहासाला प्रश्न आलेले आहेत तसे नागरिकशास्त्राला देखील म्हणजे राज्यशास्त्राला देखील प्रश्न आलेले आहेत. तर आपण काय करतोय बघा, जे मागचं लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वीचं जे नागरिकशास्त्र आहे तर ते पूर्ण नागरिकशास्त्र त्याचे 5 धडे आपण व्यवस्थित पाहिले होते. आता हे जे 6वीचं नागरिकशास्त्र आहे तर त्या पुस्तकावर टी-ई-टीला तुम्हाला मागे प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि काही थोडेफार उजळणी म्हणून आपण MCQ बघणार आहोत. एक 25-20 क्वेश्चन आहेत पण अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा आपण काय करू, नागरिकशास्त्र. आता नागरिकशास्त्र तुम्हाला SST पेपरसाठी नागरिकशास्त्राचं वेटेज किती मार्काला आहे तर 10 मार्काला आहे. 10 मार्काला नागरिकशास्त्र तुम्हाला विचारलं जातं. आता ह्या 10 पैकी तुम्हाला 10 मिळवणे अतिशय सोपं आहे. तुम्हाला बघा इतिहासाला तुम्हाला डाटा खूप जास्त वाचावा लागतो, खूप डिटेल अभ्यास करावा लागतो अगदी 6वीपासून 12वीपर्यंत. आणि भूगोलाच्या कन्सेप्ट जर माहीत नसतील, उदाहरणार्थ समजा भूरूपे असतील, ते भूरूपे निर्माण होणारी कारके आहेत. मग नदीपासून तयार होतं, हिमनदीपासून तयार होतं, वाऱ्यापासून तयार होतं की सागरी लाटांपासून ते भूरूप तयार होते, हे सगळं कन्सेप्च्युअल पार्ट आहे. त्याच्यानंतर अक्षवृत्त असेल, विषुवृत्त असेल, रेखावृत्त असेल, टायमिंग असेल, टाईम झोन असेल, तर हे सगळं प्रमाणवेळ असेल तर हे सगळं कन्सेप्च्युअल पार्ट आहे. ते तुम्हाला कन्सेप्ट कळाल्या तर त्याच्यावर उत्तरे तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडविता येतात. तर जसा तुमच्या 21 जूनच्या पेपरपर्यंत मला जसा जमेल तसा मी तुम्हाला डाटा अगदी चांगल्या प्रकारे देईन. आता आपण काय करत आहोत तर PYQ अनालिसिसचे आपण व्हिडिओ घेत आहोत. प्लस इयत्ता वाईज 6वी 7वी 8वी असं आपण पाठ्यपुस्तकानुसार PYQ आणि MCQ चालू केलेले आहेत. त्याच्यापैकी नागरिकशास्त्र आपण 5 धडे कव्हर केलेले आहेत. या नागरिकशास्त्रामध्ये इयत्ता 6वीच्या तुम्हाला पहिल्या धड्यावर प्रश्न येणार नाही, दुसऱ्या धड्यावर प्रश्न येणार नाही. हे 2 धडे तुम्ही नाही अभ्यासलेत तरी चालेल, काही इतका डाटा याच्यामध्ये काहीच महत्त्वाचं नाही. पण ग्रामीण स्थानिक शासन संस्था ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP आणि शहरी स्थानिक शासन संस्था ज्याच्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहे, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आहे, तहसीलदार आहे. तर या सर्वांची माहिती ह्या 3 धड्यामध्ये दिलेली आहे आणि हे 3 धडे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहेत. बघा इथं मी अगदी 6वीपासून 12वीपर्यंत तुमच्या नागरिकशास्त्राला जे अभ्यासक्रम आहे कुठल्या किंवा कोणत्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे हे आपण व्यवस्थित अनुक्रमणिका काढलेली आहे. आपण काय करू, पुढच्या लेक्चरला ही अनुक्रमणिका मी तुम्हाला फक्त अनुक्रमणिका तुम्हाला सांगेन 6वीपासून 12वीला एक्झॅक्ट कोणत्या इयत्तेला नागरिकशास्त्रामधील तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातून कसे प्रश्न येतात. तर बघा आता हे आपण 6वीचं पाठ्यपुस्तक अभ्यासलेलं आहे. परवाचं लेक्चर जर कोणी पाहिलं नसेल तर ते जरूर पहा. तर तिथं आपण हे 3 धडे व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. तर आता आपण काय करतोय तर नागरिकशास्त्र इयत्ता 6वी त्याच्यावरचे आपण प्रश्न घेणार आहोत. बघा तुमचे कोणी मित्रमैत्रिणी महा-टी-ई-टी 2026साठी तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, CTET 6 सप्टेंबरला नियोजित आहे तर त्याचे पण लवकरच आपले लेक्चर सुरू होतील. याच्या आधी पण आपण फेब्रुवारी 2026साठी CTETला खूप जास्त PYQ अनालिसिस वगैरे घेतलेलं आहे. SSTचं खूप जास्त मटेरियल दिलेलं आहे आणि त्याचा मुलांना बऱ्यापैकी फायदा पण झालेला आहे. तर TET आणि CTET आपण पॅरलली हे लेक्चर सिरीज आपली आहे ती कंटिन्यू करणार आहोत. बघा पहिला प्रश्न आहे, ग्रामपंचायत ही कोणत्या स्तरावरची संस्था आहे? जिल्हा स्तर, राज्यस्तर, गाव स्तर की राष्ट्रीय स्तर? आता हा प्रश्न सोपा आहे. तर ग्रामपंचायत ही गाव स्तरावरील, गाव पातळीवरील काय आहे, स्थानिक शासन संस्था आहे. कुठली? ग्रामपंचायत. म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक बघा इथं ऑप्शन क्रमांक काय येईल? C. त्याच्यानंतर पुढे दुसरा प्रश्न, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? सरपंच, जिल्हाधिकारी, आमदार की मुख्यमंत्री? आता हे सोपे क्वेश्चन आहेत. तर ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो तर सरपंच असतो. त्याच्यानंतर आता इथं 2 मुद्दे आहेत बघा. आपण पदाधिकारी आणि अधिकारी पाहिले होते. तर याच्यामध्ये पदाधिकारी बघा, पदाधिकारी आणि
अधिकारी. आता ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? ज्यावेळी गाव पातळीवरच्या तुम्ही तिन्ही संस्था अभ्यासता, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी, याच्यामध्ये तुम्हाला अधिकारी आणि पदाधिकारी याचा चार्ट आता इथं जोडलेला नाही आहे मी, शहरीमध्ये तो जोडलेला आहे. तर बघा पदाधिकारी, आता पदाधिकारी जर आपण ग्रामपंचायतचा विचार केला, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्युजन होतं. तर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आपण विचारात घेतले तर सरपंच आणि उपसरपंच, सरपंच आणि उपसरपंच. त्याचबरोबर जर अधिकारी विचारात घेतले तर ग्रामपंचायतीचा अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. आणि हा ग्रामसेवक कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून देखील कार्य किंवा ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीचा सचिव देखील म्हटलं जातं. आणि याच्यावर PYQ येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा इथं पंचायत समिती, पंचायत समिती. आता पंचायत समितीचे जर आपण पदाधिकारी विचारात घेतले तर पदाधिकारी आहेत सभापती आणि उपसभापती. पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती हे काय आहेत? पदाधिकारी आहेत. आणि जर आपण अधिकारी विचारात घेतले तर गटविकास अधिकारी, ज्यांना BDO देखील म्हटलं जातं, तर हे अधिकारी आहेत. त्याच्यानंतर पुढचा स्तर आहे झेडपी, आपण झेडपी म्हणू. तर झेडपीचे जर पदाधिकारी विचारात घेतले तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, इथं प्रश्न आलेले आहेत बघा. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पदाधिकारी आहेत. आणि अधिकारी जर आपण विचारात घेतले तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोण आहेत? तर झेडपीचे प्रमुख अधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी. आता पदाधिकारी आणि अधिकारीमधला डिफरन्स काय आहे किंवा फरक काय आहे? तर पदाधिकारी हे कशा असतात? तर निवडणुकीद्वारे निवडले असतात किंवा निवडणुकीतून या अधिकाऱ्यांची नेमणूक होते. आणि अधिकारी जे आहेत तर ते शासनाकडून नियुक्त असतात, म्हणजे राज्य शासन त्यांची नेमणूक करत असतं आणि ते एक्झामद्वारे किंवा परीक्षेद्वारे ते काय केले जातात? निवडलेले असतात. आता हा डिफरन्स जर तुम्हाला समजला असेल तर बघा ह्याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आता झेडपीच्या ज्या सभा आहेत तर त्या सभांचं अध्यक्षपद कोण भूषवतं? तर त्या सभांचं अध्यक्षपद झेडपीचे अध्यक्ष भूषवित असतात, हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं प्रश्न पण आलेला आहे 2024ला. त्याच्याबरोबर पंचायत समितीचे जर पदाधिकारी आपण विचारात घेतले तर सभापती आणि उपसभापती. निवडणुकीतून पंचायत समितीचे जे सदस्य आहेत तर ते काय करत असतात? आपल्यापैकी एकाची सभापती आणि उपसभापती म्हणून निवड करत असतात. आणि झेडपीचे जे सदस्य आहेत निवडून आलेले तर ते देखील आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात. सेम त्याच पद्धतीनं ग्रामपंचायतीचे निवडून आलेले जे सदस्य आहेत तर ते निवडणुकीनंतर आपल्यापैकी एकाची सरपंच आणि उपसरपंच म्हणून निवड करत असतात. आता ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण आहे? सरपंच. इकडं पंचायत समितीचा सभापती आणि झेडपीचा अध्यक्ष हे झाले पदाधिकारी निवडून आलेले. आणि अधिकारी विचारात घेतलं तर तुम्ही इकडचं ग्रामसेवक, BDO आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळे घटक कशाचे आहेत? तर जी गाव पंचायत राज व्यवस्था आहे किंवा ग्रामीण शासन संस्था आहे तर त्याच्याशी संबंधित हे अधिकारी आणि पदाधिकारी यांची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे 3 नंबरचा प्रश्न, ग्रामसभेचा सदस्य कोण असतो? फक्त सरपंच, गावातील सर्व प्रौढ नागरिक, शिक्षक की अधिकारी? आता शिक्षक येणार नाही, अधिकारी येणार नाही, फक्त सरपंच. आता फक्त वगैरे असले शब्द तुम्हाला पर्यायात नसले पाहिजे, त्यामुळे हे पण येणार नाही बघा. तर गावातील सर्व प्रौढ नागरिक हे कोण असतात? तर ग्रामसभेचे सदस्य असतात. तर आता प्रौढ नागरिक म्हणजे काय बघा? ज्यांना 18 वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांचं मतदान म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले सर्व जे मतदानास पात्र आहेत तर ते सर्व सदस्य ग्रामसभेचे सदस्य असतात. आता ग्रामसभेचं कार्य काय? तर ग्रामसभेमध्ये गावातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याच्यावर निर्णय घेतले जातात. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा जो अहवाल आहे त्याच्यावर चर्चा केली जाते. त्याचबरोबर ग्रामसभेच्या हित पण प्रश्न येऊ शकतो. तर ग्रामसभेच्या महिन्यातून बघा, वर्षातून किमान 6, वर्षात 2 महिन्यातून एक म्हणजे वर्षातून किमान 6 सभा होणे अपेक्षित असते ग्रामसभेचे नागरिक किंवा ग्रामसभेचे सदस्य कोण असू शकतात? तर 18 वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहेत ते सर्व सदस्य ग्रामसभेचे नागरिक किंवा सदस्य असू शकतात. त्याच्यामुळं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B. पुढं 4था प्रश्न, पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो? आता इथं सरपंच दिलेला आहे, सरपंच आपल्याला माहीत आहे. तर हे ग्रामपंचायतचे प्रमुख असतात. ग्रामपंचायतचे प्रमुख सरपंच असतात, त्यामुळे हा पर्याय कटला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री येणार नाही, जिल्हाधिकारी येणार नाही, आपलं उत्तर असेल सभापती. इथं काय असेल आपलं उत्तर? सभापती. त्याच्यानंतर पुढे
5 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे? ग्रामपंचायतीची कामे असेल किंवा ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे मार्ग आहेत, तर हे सर्व आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे. त्याच सेम पद्धतीने झेडपी आणि पंचायत समिती यांची पण उत्पन्नाची साधने आणि त्यांची कामे सुद्धा दिलेली आहेत. तर खालीलपैकी कोणती ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे? कायदे बनवणे, सैन्य उभारणे, परराष्ट्र धोरण. आता ही बघा, हे ऑड आहेत, त्यामुळे हे पर्याय कटले. म्हणजे ग्रामपंचायतचं काम काय आहे स्थानिक लेवलचं, तर गावातील स्वच्छता राखणे. त्याच्यानंतर पुढे 6 नंबर, ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात? महानगरपालिका, नगरपालिका, राज्य शासन. आता मनपा असेल किंवा नगरपालिका आहे, तर ह्या ज्या संस्था आहेत, तर त्या ह्या शासन संस्था ज्या आहेत, तर त्या कोणत्या पातळीवरील आहेत? शहर पातळीवरील आहेत, म्हणजेच शहरी आहेत. आणि इथं राज्य शासन येणार नाही, त्यामुळं हे तिन्ही जरी पर्याय जरी कटले तर आपलं उत्तर काय मिळेल? पंचायत राज व्यवस्था. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्था ज्या आहेत त्यांना म्हटलं जातं पंचायती राज व्यवस्था. आणि या पंचायती राज व्यवस्थेमध्ये कशा कशाचा समावेश होतो? एक आहे ग्रामपंचायत, गाव पातळी, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर दुसरं आहे पंचायत समिती, आणि तिसरा घटक आहे झेडपी. ह्या झाल्या ग्रामीण शासन संस्था. कोणत्या कोणत्या? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी. 7वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीने सादर केलेल्या अहवाल व हिशोबावर चर्चा कुठे होते? मग अशी मी एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं. तर ग्रामपंचायतीने सादर केलेले जे महत्त्वाचे अहवाल आहेत, हिशोब आहेत, तर त्याच्यावर चर्चा कुठं होते? तर पंचायत समिती नाही, झेडपी नाही, विधानसभा नाही. विधानसभा पहिलं कट होईल, झेडपी पण येणार नाही, पंचायत समिती पण येणार नाही. तुम्हाला डिटेल पाठ्यपुस्तकामध्ये लाईन दिलेली आहे. ग्रामपंचायतीने सादर केलेले अहवाल आणि हिशोबावर चर्चा ग्रामसभेमध्ये होते. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 8, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा कोणाला म्हणतात? आता आपण फक्त ग्रामीण स्थानिक शासन संस्था पाहिलेल्या आहेत तिसऱ्या धड्यामध्ये. इथं ग्रामसभा येणार नाही, सरपंच येणार नाही, जिल्हाधिकारी येणार नाही. तर जिल्हा परिषद, झेडपी आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा जो दुवा आहे किंवा मधला जो घटक आहे, तर तो आहे पंचायत समिती. कोणता आहे? पंचायत समिती. तालुका पातळीवर हा आहे, जिल्हा पातळीवर झेडपी, आणि ग्रामपंचायत गाव पातळीवरील स्थानिक शासन संस्थेचा भाग आहे. पुढं प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? इथं तुम्हाला BYQ पण येऊन गेलेला आहे, जो आपण घेतलेला आहे. 30 नाही, 32 नाही, 36 नाही. बघा, महाराष्ट्रात एकूण जिल्हे विचारले तर 36 आहेत. मग आपण असं गेस करतो की 36 जिल्ह्यांना 36 जिल्हा परिषदा असाव्यात. आता जिल्हा परिषदा कशाच्या अंतर्गत येतो? ग्रामीण स्थानिक शासन संस्थेमध्ये असणारा हा घटक आहे. पण जर आपण 2 जिल्हे विचारात घेतले, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. आता हे जे भाग आहेत किंवा हे जे 2 जिल्हे आहेत, एक मुंबई नगर आणि दुसरा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, तर हे दोन्ही जे आहेत तर ते पूर्णपणे काय आहेत? शहरी भाग आहेत, पूर्णपणे शहरी भाग आहेत. त्यामुळे इथं ग्रामपंचायत इथं ग्रामीण शासन संस्था अस्तित्वाचंच नाही, त्यामुळे इथे झेडपी नाही. त्यामुळं 36 मधून जर आपण 2 जिल्हे वजा केले तर आपल्याला 34 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा पाहायला मिळतील. आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर येथे हा भाग पूर्णपणे शहरी असल्यामुळे इथं तुम्हाला झेडपी पाहायला मिळणार नाही. याच्यावर बघा 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, कसा तो आपण PYQ पण घेतलेला आहे, पुढं पाहूया. त्याच्यानंतर 10 नंबर, जिल्हा परिषदेतील निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतो? झेडपीचे जे निर्णय आहेत तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतो? अध्यक्ष बघा निवडून आलेला असतो, सरपंच येणार नाही कारण ग्रामपंचायतचा भाग आहे, सभापती येणार नाही, पंचायत समितीचा भाग आहे. त्यामुळं इथं सभापती कटलं, सरपंच कटलं, त्याच्यानंतर अध्यक्ष कटलं. तर आता जो अधिकारी असतो, पदाधिकारी आणि अधिकारी दोन्हीतला फरक सांगितला मी. तर झेडपीचे जे मुख्य अधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासन नियुक्त असतात, आणि झेडपीचे जे निर्णय आहेत तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं असतं? अधिकाऱ्यांचं, आणि ते कोण आहेत? मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल बघा, तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे 11 नंबर, पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? तर आता इथं आपण डिटेल तिन्हीची पण सदस्य संख्या पाहूया. 10 ते 20 नाही, 50 ते 60 नाही, 60 ते 80 नाही. उत्तर असेल 15 ते 45. बघा, तुम्हाला ग्रामपंचायतची सदस्य संख्या विचारली जाते. ग्राम
पंचायत. ग्रामपंचायतची जी सदस्य संख्या आहे तर ती आहे 7 ते 17. इथं दोन्हीचा जो गॅप आहे तर तो 10चा आहे. एकच कुठली तरी संख्या पाठ करा. 7 जर पाठ केला तर तिथं 10 ॲड करायचं. त्याच्यानंतर पंचायत समिती. आता पंचायत समितीची जी सदस्य संख्या आहे तर ती किती आहे 15 ते 45. मग आता हे पाठ कसं करायचं, एकच पहिला 15 पाठ करा आणि ह्याची ही 3 पट आहे 15 त्रिक 45. आता झेडपीची जर आपण सदस्य संख्या विचारात घेतली तर झेडपीची जी सदस्य संख्या आहे तर ती आहे 50 ते 75. कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75. आता फक्त 50 पाठ करा आणि 50ची निमपट त्या 50मध्ये ॲड केली की म्हणजे 25 ॲड केले की डायरेक्ट 75 येतं. बघा इथं तुम्ही 7 फक्त पाठ करा, 10 ॲड करा 17, 15 फक्त पाठ करा, 15चे तिप्पट करा 45. त्याच्यानंतर झेडपी 50 फक्त पाठ करा, फक्त त्याची निमपट करून ते त्याच्यात ॲड करायचे आहे 75 येईल. म्हणजे 50 ते 75 झेडपीची, 15 ते 45 पंचायत समितींनी, 7 ते 17 ग्रामपंचायतची. अशा पद्धतीने काहीतरी लॉजिक लावून तुम्ही डाटा लक्षात ठेवू शकता. पुढे 12 नंबरचा प्रश्न, नगरपंचायतीचे पदाधिकारी कोण असतात? पदाधिकारी विचारलेले आहे. पदाधिकारी म्हणजे निवडून आलेले अधिकारी. मी पुन्हा सांगत आहे, ज्यावेळी आपण एक्झॅक्ट पेपर देण्यासाठी गेलेलो असतो परीक्षा हॉलमध्ये त्यावेळी पेपर सोडवण्याचं जे प्रेशर असतं तर त्या प्रेशरमध्ये ज्याची उत्तरं आपल्याला येत आहेत तर ती सुद्धा आपल्याला आठवेनाशी होतात आणि ज्या बाबतीत आपण कन्फ्यूज असतो ज्या उत्तरांच्या बाबतीत तर ती आपल्या हातून त्याचे मार्क जातात. त्यामुळं आपल्या कन्सेप्ट अगदी परफेक्ट क्लिअर करायच्या आहेत. थोडं जरी कन्फ्युजन असेल तर परत एकदा तुम्ही काय करायचं आहे, तो पाठ वाचायचा आहे. समजत नसेल तर यूट्यूबचा वगैरे आधार घेऊन तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. तर पदाधिकारी म्हणजे काय, निवडून आलेले अधिकारी. आणि हे तुम्हाला इतकं सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही पाठ्यपुस्तक अभ्यासलं किंवा आपल्या नोट्समध्ये पण आपण इथं सगळे पाठ्यपुस्तकातले जे महत्त्वाचे चार्ट आहेत, तक्ते आहेत तर ते सगळे जोडलेले आहेत. तिथं पदाधिकारी बघा खाली तुम्हाला दिलेलं आहे व्यवस्थित. इथे शहरीमध्ये आपण बघू ते पदाधिकारी म्हणजे निवडून आलेले अधिकारी असतात आणि अधिकारी जे आहेत तर ते शासन नियुक्त असतात. आता आपल्याला पदाधिकारी विचारलेला आहे. आता सरपंच आणि उपसरपंच हे ग्रामपंचायतचे आहे त्यामुळे ए ऑप्शन कटला. इथं नगरपंचायत विचारलेले आहे. आता नगरपंचायत हा जो भाग आहे तर तो शहरी शासन संस्थेचा भाग आहे. पहिला स्तर आहे. आता शहरी शासन संस्थेचे 3 घटक आहेत. जसं आपण आपलं ग्रामपंचायत बघितलं, पंचायत समिती, झेडपी, त्या पद्धतीनं नगरपंचायत हा पहिला स्तर आहे शहरी स्थानिक शासन संस्थेचा. त्याच्यानंतर लहान शहरांसाठी नगरपालिका असते, लहान शहरांसाठी नगरपालिका असते आणि नगरपालिकेलाच नगर परिषद देखील म्हटलं जातं. कन्फ्यूज व्हायचं नाही. नगरपालिकेलाच नगर परिषद असं म्हटलं जातं. जिथं लहान शहरे आहेत तर तिथं नगर परिषद कार्यरत असते आणि जिथं मोठी शहरे आहेत तर तिथं मनपा कार्यरत असते, महानगरपालिका. आता नगरपंचायत म्हणजे काय, जी गावे शहर होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे अजिबात खेडेही नाहीत आणि शहरही नाही, अशा पद्धतीनं गावातून शहर होण्याच्या प्रोसेसमध्ये असणारे जे गाव आहे तर तिथं नगरपंचायत कार्यरत असते. आता नगरपंचायतीचे पदाधिकारी विचारलेले आहेत. नगरपंचायतीचे पदाधिकारी असतात त्यांना काय म्हटलं जातं, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. नगरपंचायतचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आता नगरपालिकेचे बघा, नगरपालिका आणि मनपा यांचे जे प्रतिनिधी निवडले जातात त्या दोन्हींना पण नगरसेवक म्हटलं जातं. नगरसेवक प्रतिनिधी नगरपालिका आणि मनपाचे. आता हे जे नगरसेवक आहेत तर ते नगरपालिकेत कुणाची निवड करत असतात, अध्यक्षांनी. त्याला काय म्हटलं जातं, नगराध्यक्ष. नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष असतो आणि उपनगराध्यक्ष. हे पदाधिकारी झाले कशाचे, नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष. आणि मनपाचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांची नावं वेगळी आहेत. त्यांना महापौर आणि उपमहापौर म्हटलं जातं आणि महापौर हा महानगरपालिकेचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे, महापौर उपमहापौर. मनपाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची नावे महापौर, उपमहापौर. नगरपालिकेचे पदाधिकारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष. आणि पंचायतचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांची नावं आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. हे पदाधिकारी आणि अधिकारी दोन्हीमध्ये अजिबात कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. तुम्हाला चार्ट पण दिलेले आहेत त्यामुळं तुम्हाला थोडंसं चुकत आहे असं वाटत असेल तर तुम्ही पुस्तक उघडून देखील ते चार्ट व्यवस्थित पाहू शकता किंवा या सगळ्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर त्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही काय करू शकता, या नोट्स वाचू शकता. सोबतच जी पाठ्यपुस्तके आहेत 10वीपर्यंतची आपण सगळी भूगोलाची पुस्तके हायलाईट करून दिलेली आहेत. मला जसा वेळ मिळेल तसं इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल तर ती सुद्धा पुस्तकं मी हायलाईट करून टाकत आहे. तर तिथून देखील तुम्ही हायलाईट केलेली पुस्तके असतील, काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या तुम्ही तिथं
वाचू शकता. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तिथून तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकता. 13 नंबर, महानगरपालिकेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना काय म्हणतात? आत्ताच सांगितलं, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना म्हटलं जातं नगरसेवक. ऑप्शन क्रमांक सी. पुढे 14, नगरपंचायतीची जी सदस्य संख्या आहे तर ती किती आहे? 5 ते 8, 16 ते 25, 26 ते 40 आणि 9 ते 15. तर उत्तर असणार आहे आपलं 9 ते 15. ऑप्शन क्रमांक बी. आता त्याच्यानंतर पुढे इथं तुम्हाला असे चार्ट दिलेले आहेत पुस्तकाचे. इथं बघा मी व्यवस्थित डिटेल घेतलेला आहे. आता ही स्थानिक शासन संस्था शहरी आहे. मग अशा आपण 3 स्तर सांगितले. पहिला नगरपंचायत, दुसरा नगर परिषद, तिसरा आहे मनपा. आता नगरपंचायतची जी सदस्य संख्या आहे 9 ते 15 आहे. नगर परिषद 17 ते 38 आणि महानगरपालिकेची इथं दिलेली नाही. म्हणजे बघा पुणे आणि मुंबई खूप मोठी शहरे आहेत, त्या तुलनेने इतर जी शहरे आहेत तर इतर जी मोठी मोठी शहरे आहेत दोन्हीमधली किंवा इतर ज्या शहरांची जी लोकसंख्या आहे तर ती कमी जास्त असू शकते. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेची सदस्य संख्या ठरवली जाते. त्यामुळं नगरपंचायत लक्षात ठेवा तुम्ही 9 ते 15, नगर परिषद 17 ते 38 आणि मनपाची जी आहे तर ती दिलेली नाही. त्यामुळं इथं चुकवण्यासाठी तुम्हाला प्रश्न 100% येऊ शकतो. आता पदाधिकारी निवडून आलेले, नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष सांगितलं, इकडचे नगरपालिका नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि मनपाचे जे आहेत महापौर उपमहापौर सांगितलं. सेम त्याच पद्धतीनं नगरपंचायतीचे जे अधिकारी आहेत जे शासन नियुक्त असतात ते त्यांना म्हटलं जातं कार्यकारी अधिकारी. नगरपालिकेचे त्यांना मुख्य अधिकारी म्हटलं जातं आणि मनपाचे जे मुख्य अधिकारी आहेत तर त्यांना आयुक्त म्हटलं जातं. परत एकदा बघा, नगरपंचायतचे परीक्षेद्वारे किंवा शासनाकडून नियुक्त अधिकारी कार्यकारी अधिकारी, नगर परिषदचे प्रमुख मुख्याधिकारी आणि मनपाचे प्रमुख आहेत तर त्यांना म्हटलं जातं आयुक्त. आता 15 नंबर, तहसीलदार कोणत्या नात्याने गावातील वादामध्ये निवाडा करतो? सरपंच, तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी. तर तहसीलदार हा तुम्हाला शेवटच्या 5व्या धड्यामध्ये तहसीलदाराबद्दल माहिती दिलेली आहे, जिल्हाधिकारीबद्दल माहिती दिलेली आहे. तर कायदा सुव्यवस्था राखणे, तंटे सोडवणे हे काम तालुका पातळीवर तहसीलदार करत असतो. आणि कोणत्या नात्याने? तालुका दंडाधिकारी या नात्याने. ऑप्शन क्रमांक बी. पुढे 16 नंबर, न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोण आहे? न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोण आहे? आता न्यायव्यवस्थेबद्दल थोडीशी बेसिक माहिती दिलेली आहे. तर बघा, सर्वोच्च न्यायालय भारताचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्या अंतर्गत उच्च न्यायालय कार्यरत आहेत. उच्च न्यायालयांच्या अंतर्गत कनिष्ठ न्यायालय असतील, दुय्यम न्यायालय असतील, ही सर्व काय आहे तर न्यायदानाची साखळी आहे. तर याच्यामध्ये न्यायव्यवस्थेचे शिरोभागी कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय. पुढं दळवी पॅटर्न कोणत्या भागात राबविला जातो? मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक. आता ह्याच तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये 3 पॅटर्न दिलेले आहेत. पहिला दिलेला आहे लखीना पॅटर्न आणि बाकीच्या पण स्पर्धा परीक्षेने हे विचारलं जातं. तर लखीना पॅटर्न जो आहे तर तो लखीना पॅटर्न अहमदनगरशी संबंधित आहे. तिथले जे जिल्हाधिकारी आहेत लखीना तर त्यांनी तो सुरू केलेला आहे अहमदनगरला. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न आहे दळवी पॅटर्न. हा दळवी जो पॅटर्न आहे तर तो कुठं लागू करण्यात आला? पुणे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॅटर्न दिलेला आहे चहांदे पॅटर्न. आणि हा जो चहांदे पॅटर्न आहे तर तो कुठे लागू करण्यात आला? नाशिक. हे 3 जिल्हे आणि तिथं लागू करण्यात आलेले पॅटर्न अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि हे कुणी लागू केलेले आहे तर जे प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांनी हे पॅटर्न लागू केलेले आहेत. आणि इथं बघा, चहांदे पॅटर्नचं आणखीन एक वैशिष्ट्य काय तर तिथं ग्रामस्थ दिन सुरू करण्यात आला. म्हणजे जे अधिकारी आहेत तर त्यांनी गावात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी चहांदे पॅटर्न तिथं ग्रामस्थ दिनाची सुरुवात करण्यात आली. दळवी पॅटर्नमध्ये 0 विलंब म्हणजे 0 पेंडन्सी महत्त्वाचे आहे. म्हणजे काय तर फायली साठवून न ठेवता त्या दिवशीच त्या फायलींचा निपटारा करणे हे दळवी पॅटर्नचं वैशिष्ट्य आहे. आणि एक खिडकी योजना लखीना पॅटर्नचे वैशिष्ट्य आहे. पॅटर्न लक्षात ठेवा, लखीना पॅटर्न अहमदनगर, दळवी पॅटर्न पुणे, चहांदे पॅटर्न नाशिक. त्यामुळे इथं आता विचारलेला पॅटर्न आहे दळवी पॅटर्न कुठं लागू केला? ऑप्शन क्रमांक सी पुणे. 18 नंबर, आता इथून बघा सगळे PYQ असणार आहेत. पुढचे जे सगळे आहेत तर ते महाTETला विचारलेले मागच्या वर्षांची म्हणजे मागे 2013 पासून जे विचारलेले आहेत त्यापैकी काही क्वेश्चन घेतलेले आहेत. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता कोणत्या भागासाठी कोणती संस्था कार्यरत आहे त्याच्यानुसार जोडी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी. लष्कराची छावणी तिथं कटक मंडळ कार्यरत असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद कार्यरत असते, बरोबर आहे. मोठ्या शहरांसाठी मनपा, बरोबर आहे. आता इथं तालुका पातळीवर नगरपालिका नाही तर इथं आपलं उत्तर काय असायला पाहिजे होतं? तालुका पातळीवर कोणती संस्था कार्यरत असते? पंचायत समिती.
त्यामुळे इथं आणि नगरपालिका लहान शहरांसाठी कार्यरत असते, त्यामुळं इथं आपलं बी उत्तर असेल, ऑप्शन क्रमांक बी अचूक उत्तर. त्याच्यानंतर 19 नंबर, पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे. 2000 हा जो प्रश्न होता तर तो 2014 TETचा आहे आणि हा 19 नंबरचा पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे. 2016चा PYQ आहे. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. आता पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय? ग्रामीण स्थानिक शासन संस्था. तर गाव पातळीवरचा ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक मानला जातो. ऑप्शन क्रमांक डी. पुढे 20 नंबर, टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. स्थायी समिती, वित्त समिती, शिक्षण समिती, कृषी समिती. आता जिल्हाचा जर आपण विचार केला, लोकसंख्या जास्त असते, त्यामुळं जिल्हा परिषदेचं जे कामकाज आहे तर ते विविध समित्यामार्फत कार्यरत असतं. आता ज्या खाली पर्यायामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या सगळ्या समित्या जिल्हा परिषदेअंतर्गत महत्त्वाचे कार्य करत असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाची जर समिती आहे तर ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ए, स्थायी समिती. पुढे 21 नंबरचा प्रश्न, हा देखील 2016 TETचा PYQ आहे. पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? आता उद्देश विचारलेला आहे. ए, राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. बी, राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी, लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे. आणि डी, मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. आता पंचायत राज व्यवस्थेचा काय असणार आहे उद्देश? तर लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. ऑप्शन क्रमांक ए. पुढं 22 नंबर, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? नियुक्त प्रमुख, नियुक्त म्हणजे शासनाने नियुक्त केलेला. गट विकास अधिकारी हा कुठं असतो? तर हा पंचायत समितीला असतो, पंचायत समिती. त्यामुळं हे पहिला आपला पर्याय कटला, पहिला पर्याय कटला. त्यामुळे बघा, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त आणि मुख्य अधिकारी. आता मुख्य कार्यकारी अधिकारी कुठं असतात? झेडपीला असतात. आयुक्त कुठं असतात? मनपाला असतात. म्हणजे आता आपलं उत्तर काय मिळालं? नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा नियुक्त कोण असतो? तर मुख्य अधिकारी. ऑप्शन क्रमांक डी. पुढे 23 नंबर, पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत टिंबटिंब वर्षाची असते, तर 2.5 वर्षाची असते. ऑप्शन क्रमांक ए. पुढे 24 नंबर, महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हा परिषदा आहेत. 2021चा PYQ आहे. तर मगाशी सांगितलं 36 पैकी 2 जिल्हे, मुंबई उपनगर, मुंबई शहर यांना झेडपी नाहीत, कारण पूर्णपणे शहरी भाग आहे. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन क्रमांक 2. 34. पुढं 25, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. हा 2021चा प्रश्न आहे. सेम फिरवून प्रश्न दिलेला आहे 2025ला. आता इथं झेडपी कुठं नाही तो जिल्हा मेन्शन केलेला आहे. मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग. तर या तिन्हींचा आपण विचार केला, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, तिन्हीकडे झेडपी आहे पण इथं नाही. त्यामुळं आपलं गटात न बसणारा पर्याय आहे. आणि इथं तुम्हाला कीवर्ड पण दिलेला आहे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. आता लेटेस्ट 2025ची जी TETची एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे, झेडपी नसणारा जिल्हा. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर आणि दुसरा कोणता? मुंबई शहर. त्याच्यानंतर 26, शेवटचा प्रश्न, नगर परिषद मुख्याधिकारी. आता इथे ॲनालॉजी विचारलेली आहे, सहसंबंध. नगर परिषदेचा नियुक्त अधिकारी मुख्याधिकारी म्हणजे बघा, आता मगाशीच आपण प्रश्न पण बघितला, नगर परिषदेचा नियुक्त अधिकारी कोण असतो? तर इथं सेम प्रश्न आहे 2025ला. नगर परिषदेचा नियुक्त अधिकारी मुख्याधिकारी असेल म्हणजे शासनाकडून निवडलेला. तर मनपाचा कोण असेल? तर मनपाचा अधिकारी कोण असतो? महापौर असतो. मनपाचा अधिकारी कोण असतो? महापौर. ऑप्शन क्रमांक 4. आता हे जर बघितले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुठं निवडलेला असतो? झेडपीला असतो. आयुक्त बघा, सॉरी महापौर नाही, आपलं उत्तर असेल आयुक्त. तर महापौर कोण असतात? तर पदाधिकारी असतात. मनपाचे पदाधिकारी निवडून आलेले असतात, ते नियुक्त नसतात. महापौर येणार नाही. अध्यक्ष हे कशाचे असतात? तर हे नियुक्त नाहीत, हे पदाधिकारी आहेत. अध्यक्ष बघा, झेडपीचे जे आहे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, त्यांना पण अध्यक्ष उपाध्यक्ष म्हटलं जातं. सेम नगरपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांना देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटलं जातं. पुन्हा झेडपीचे पण जे पदाधिकारी आहेत तर त्यांना देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटलं जातं. अध्यक्ष येऊ शकत नाही कारण अध्यक्ष पदाधिकारी आहेत, निवडलेले आहेत निवडणुकीतून. इथं मनपाचे जे नियुक्त अधिकारी आहेत शासनाकडून त्यांना म्हटलं जातं आयुक्त. त्यामुळं आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपण इयत्ता 6वीचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते पाहिलेले आहेत, काही PYQ पाहिलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येतील. आणि अशाच बघा, आता इथून उद्या आपण काय करू, इयत्ता 7वीचं पण काय करू आपण
पूर्ण नोट्स आहेत, नोट्समधून किंवा पाठ्यपुस्तकातून आपण काय करू, सगळे चॅप्टर काय करू, अभ्यासू पहिला आणि त्याच्यानंतर आपण याच पद्धतीनं सेम काय करू, 7वीच्या पाठ्यपुस्तकावर जे काही प्रश्न आलेले आहे, जवळजवळ एक 17 ते 18 क्वेश्चन आहेत, तर ते क्वेश्चन आपण पाहू, प्लस काही MCQ पाहू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण पाठ्यपुस्तकाशी अतिशय चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल. आता आणखीन देखील जे कोणी व्हिडिओ लेक्चर पाहत आहेत, ज्यांचं अजूनही 6वीचं पाठ्यपुस्तक वाचून झालेलं नाही, नागरिकशास्त्राचे फक्त 5 धडे आहेत, त्यापैकी 3 अभ्यासायचे आहेत, तर ते हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे पूर्ण पाठ्यपुस्तकाची तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल. तर जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत पण व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. उद्या भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान राहा, छान अभ्यास करा. धन्यवाद.